हॅलो, कसे आहात सगळे? तर म्हटलं 2-3 दिवस झाला व्हिडिओ टाकला नव्हता. अर्थातच मागचा जो व्हिडिओ होता तो मी यूट्यूबच्या चॅनलशी क्रिएट असणाऱ्या ज्या काही गोष्टी मला तुम्हाला ज्या शेअर करायच्या होत्या त्याच्या बाबतीतच मी केला होता. तर म्हटलं आज पुढचा व्हिडिओ करूया. तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही यूट्यूबचं नवीन चॅनल सुरू करताय, तर ते कसं करायला पाहिजे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बेसिक तुम्हाला यूट्यूब सुरू करताय तर कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजेत, या गोष्टींबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितली. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा आहे तर की तुम्ही व्हिडिओ जेव्हा शूट करता किंवा तुम्हाला जेव्हा एडिट करता तर त्यावेळी काय काय करायला पाहिजे. व्हिडिओ तुम्ही आता शूटिंग वगैरे केले, तुमच्या जे काही क्लिप्स आहेत त्या तुम्ही सगळ्या ॲड केल्या आणि तेव्हा काय असतं, इन शॉर्ट हे ॲप्लिकेशन आहे, प्लस कॅपकट आहे, अजून बरेचसे काही काय म्हणायचं व्हिडिओ एडिट करायचे जे ॲप्लिकेशन आहेत ते बरेच आहेत. त्यापैकी तुम्ही एखादं चूज करू शकता. मी सध्या इन शॉर्ट हे वापरते. तर व्हिडिओ जेव्हा एडिट करायचा त्यावेळी तुम्ही ज्या काही व्हिडिओ क्लिप्स तुम्ही काढलेल्या आहेत किंवा जे व्हिडिओ तुम्ही शूट केलेले आहेत ते त्या इन शॉर्ट ॲपमध्ये तुम्ही ॲड करत राहायचं आहे. ॲड करत असताना तुम्हाला तिथे एखाद्या जी काही क्लिप आहे ती त्यातला तुम्हाला एखादा नको असलेला भाग आहे तो तुम्ही साईडने कट करू शकता, पुढून कट करू शकता. हे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. प्लस तुम्ही त्याच्यात एखादा टेक्स्ट तुम्हाला ॲड करायचं आहे, नाव वगैरे टाकायचं त्याच्यामध्ये, तर तुम्ही ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. प्लस तुमचा जो काही व्हॉईस आहे तो तुम्ही ॲज इट इज जर ठेवणार असाल तर ओके. जर नको असेल तुम्हाला व्हिडिओचा जो मेन व्हॉईस आहे तर तो तुम्हाला त्यातून कट करता येतो. तिथे तुम्हाला दुसरा व्हॉईस देऊ शकता तुम्ही, किंवा तुम्हाला आणि तुमचे सेव्ह काही ऑडिओ असतील तर ते तुम्ही सेव्ह ऑडिओ तुम्ही त्याला देऊ शकता. तर अशा प्रकारे इन शॉर्टमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. किंवा कॅपकट असेल किंवा काइन मास्टर असेल, अशी बरीचशी जी काही एडिटिंगची ॲप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं करू शकता. आणि पुढची गोष्ट म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला एखादा ओव्हरले म्हणजे एखादा व्हिडिओ आहे आणि तुम्ही माहिती देत असाल आणि तुम्हाला ती माहिती तुम्हाला इथे साईडला वगैरे एखादी दाखवायची, तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा तुम्ही त्या मेन व्हिडिओच्या स्क्रीनवरती साईडला तुम्ही तो व्हिडिओ ॲड करू शकता. तर अशा प्रकारे बरीचशी एडिट ऑप्शन येत असतात, तर ते तुम्ही तिथे करू शकता. ही गोष्ट झाली सेव्ह करणे, काय म्हणायचं इन शॉर्टमध्ये व्हिडिओ कसा एडिट करायचा ही गोष्ट झाली. त्याच्या पुढे जाऊन काय असतं, हा सगळा व्हिडिओ जेव्हा तुम्ही एडिट करता म्हणजे जेव्हा तुम्ही त्याची सगळी प्रोसिजर करता, त्यातून कुठला हवा असलेला भाग ठेवणे, हवा नको असलेला भाग काढणे किंवा व्हॉईस देणे आणि अजून बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून काय म्हणाल आपण, तुम्हाला एखादं इमेज वगैरे त्याला. आता अजून एक गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा हा जो व्हिडिओ आहे तो जेव्हा तुम्ही यूट्यूबला अपलोड करणार आहात त्यावेळी काय असतं, हा पूर्ण जो व्हिडिओ इन शॉर्टमधला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जेव्हा पूर्ण तुमचा एडिट होतो त्यावेळी तुम्हाला तिथे एक्सपर्ट म्हणून एक ऑप्शन होतो. एक्सपर्ट ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण डाउनलोड होतो. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे पूर्ण ॲप्लिकेशनची लिस्ट येते. तुम्हाला तो इंस्टाग्रामला लोड करायचा आहे का, यूट्यूबला करायचं आहे का, आणि कुठे तुम्हाला व्हॉट्सअपला कोणाला शेअर करायचं आहे, तर असं तुम्हाला तिथे ऑप्शन येतात. मग तुम्ही जर यूट्यूबला तिथे लोड करणार असाल तर त्यावेळी तिथे तुम्हाला इन शॉर्ट म्हणून एक ऑप्शन येतो किंवा व्हिडिओ, असे 2 ऑप्शन येतात. हा व्हिडिओ आहे असा मोबाईलला सेव्ह होतो एक्सपर्ट केल्यानंतर, आणि त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल थ्रू किंवा आहे ह्या ॲप थ्रू, इन शॉर्टच्या ॲप थ्रू तुम्ही तो व्हिडिओ तुमच्या यूट्यूबच्या ॲप्लिकेशनला अपलोड करू शकता. तर अपलोड करत असताना किंवा तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही आहे तसा अपलोड जर केलात तर अपलोड करत असताना त्याच्यामध्ये आहे ना थंबनेल म्हणून एक प्रकार आहे, तुम्हाला माहिती असेल आता तो भाग. थंबनेल म्हणजे काय असतं की तुमच्या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टीची माहिती किंवा कुठल्याही गोष्टीची माहिती तुम्ही दिली आहे, ही सगळं जे काही आपल्याला त्या स्क्रीनवरती दाखवायचं असतं. जेणेकरून मी आता हा व्हिडिओ बनवते तर मी ह्या व्हिडिओ संदर्भात काय सांगणार की तुम्ही व्हिडिओ बनवताय तर ह्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत असं तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. किंवा त्या व्हिडिओमध्ये तुम्ही कुठला संदर्भ घेऊन काही बोललाय त्या विषयावर, तर ते तुम्ही तिथं तुम्हाला तो ऑप्शन म्हणजे लावायचा असतो, तिथं तो संदर्भ त्या व्हिडिओला लावायचा असतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे गोष्ट करू शकता. तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी थोडीशी स्क्रीन रेकॉर्ड तुम्हाला दाखवते. मी आता इन शॉर्ट ओपन केलं. इन शॉर्टमध्ये मी व्हिडिओ एडिट करते. तर मी व्हिडिओ जो क्लिप्स घेतल्यात त्या मी इथे ॲड करते. अशा इथे मी जशा ॲड केल्यात तशा क्लिप्स ॲड करायच्या असतात. त्याच्यानंतर ह्या सगळ्या क्लिप ओके केल्यानंतर इन शॉर्टच्या ॲपमध्ये अशा जातात. आणि इथे आता मी बघणार हे मला ज्यातलं काय पाहिजे ते काय नको आहे ते मी यातनं काढणार. तेव्हा मी हे सगळं ऐकत असताना मला एखादा भाग नको आहे आता, तर मी तो इथे असा कट करणार. आणि पुढे गेलात तर मग अजून ह्याच्यामध्ये मला पाहिजे असेल, मला आता याच्यामध्ये व्हॉईस नको आहे तर ह्यातला मी माझा मेन व्हॉईस आहे, मला नको असेल तर मी तो काढून टाकणार. आणि जर हवा असेल तर मी इथे ठेवू शकते. आणि त्याच्यानंतर परत स्पीड वगैरे म्हणालात तर स्पीड तुम्ही याच्यामध्ये प्लस मायनस करू शकता, इथे तुम्हाला जसा हवा आहे तसा.
परत अजून म्हणालात तर दुसरी गोष्ट आता इथं जे लिहिलेले आहेत ना ते सगळे ऑप्शन आहेत, तुम्ही ते सगळे यूज करू शकता. म्युझिकची गोष्ट घेतलात तर आता मी इथं बॅकग्राऊंडला एखादं म्युझिक जर द्यायचं म्हणाले, आता हे आहे, हे रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग असं तुम्ही करू शकता. आणि प्लस तुम्हाला जर बॅकग्राऊंडला म्युझिक द्यायचं असेल तर इथे माझ्याकडे एक 2-3 व्हिडिओ मी सेव्ह केलेले आहेत, तर त्यातले व्हिडिओ तुम्हाला इथे शो होतील. आता हे जे काय आहेत ते घंटीचे वगैरे किंवा अजून काही तुम्हाला बीप्स वगैरे पाहिजे असेल तर ते हे असे बरेच ॲप्लिकेशनचेच आहेत हे ऑलरेडी. आणि इथे माझ्याकडे हे बेन साऊंड म्हणून जे आहे, एंजल बाय माय सेट, हे मी वापरते मोस्टली. तर ते इथं असं येतं. पण कसं असतं, जेव्हा आपला व्हॉईस व्हिडिओला असतो त्यावेळी जो कंपनीचा त्यांचा आवाज असतो तेवढा आवाज न घेता आवाज मिनिमाइज करू शकता तुम्ही याच्यामध्ये. तर मी 7-8 असा ठेवत असते नेहमी व्हिडिओला आवाज. तर इथे तेवढाच करायचं आणि सोडून द्यायचं, ओके करायचं. त्याच्यानंतर मग तो आपला व्हॉईस आणि तो व्हॉईस मग थोडासा मॅच होतो, म्हणजे आपला व्हॉईस व्यवस्थित होतो आणि मागे बॅकग्राऊंडला एकदम सायलेंट म्युझिक चालू असतं, ते ऐकायला पण छान वाटतं अशा प्रकारे. आणि अजून काय मी सांगितलं इथे, आता याच्यानंतर मी इथे तुम्हाला हे सांगितलं असणार आहे मे बी, की हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इथे एक्सपर्ट, कोपऱ्यात एक्सपर्ट दिसलं तुम्हाला. आता माझा इथं मेमरी नाही आहे मोबाईलमध्ये, मी नंतर डिलीट करून दाखवेन तुम्हाला. तर इथे येतं. आता मी हे ड्राफ्टला सेव्ह करून ठेवलं. एक्सपर्ट केलं की मोबाईलला व्हिडिओ सेव्ह होतो किंवा डायरेक्टली तुम्ही तिथं ऑप्शन असे ओपन होतात, यूट्यूब, इन्स्टा वगैरे तुम्ही ते करू शकता. आता फ्री म्युझिक कसं कॉपी करायचं, तर इथं गुगलला मी फ्री कॉपीराईट म्युझिक फॉर यूट्यूब म्हणून टाकलं आहे. तर तिथं ही लिंक आली. लिंकवर क्लिक केल्यानंतर ह्याच्यामध्ये आता मगाशी तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओचं नाव, तर त्याच्यावर मी क्लिक केलं. मग इथं हे कॉपी ऑप्शन आला, इथे मी कॉपी केलं आणि हे जे काय येतं ते बॅक करायचं सगळं. आणि त्याच्यानंतर हे जे कॉपी आहे ते आहे असं ठेवायचं, कुठेही पेस्ट वगैरे करायचं नाही सध्या तरी तुर्तास. आता आपल्याला काय करायचं आहे, यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर मी आता इथं थोडक्यात सांगते तुम्हाला. आता इथे मी काय केलं आहे, प्लस साईनवर गेली आहे. प्लस साईनवर गेल्यानंतर आता इथे शॉर्ट्स व्हिडिओ काहीही येऊ शकतं. मी जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणून शॉर्ट्सला व्हिडिओला क्लिक केलं आणि माझा 2-3 मिनिटाचा जो काही व्हिडिओ होता तो मी ह्यात ॲड केला. ॲड केल्यानंतर हे असं शॉर्ट्सला वगैरे येतं. मग इथे तुम्ही ओके करायचं, जो व्हिडिओ पाहिजे तो सेव्ह झालेला असतो आपला व्हिडिओ, तिथं ओके करायचं. इथं हे एडिट वगैरे बरेचसे ऑप्शन असतात. नंतर नेक्स्ट करत जर गेलात तर इथं आता ॲड डिटेल, ते कॉपी कुठं करायचं आहे फक्त एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्यांदा जे काही आपण गुगलवरती कॉपी केलं होतं ते इथे पेस्ट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली काही डिस्क्रिप्शन द्यायचं आहे ते द्यायचं. थँक्स फॉर वॉचिंग किंवा तुम्हाला जे काही टॅग्स लावायचे आहेत तर ते सगळे हॅशटॅग्स तुम्ही इथे लावू शकता. आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला काय ह्याच्यामध्ये चेंजेस करायचे ते करून तुम्ही नंतर व्हिडिओ हा अपलोड करू शकता. तो साधारणतः 1-1.5 मिनिटामध्ये प्रोसेसिंग होतो पूर्णपणे आणि व्हिडिओ व्ह्यू होण्यासाठी तयार असतो. आणि तुम्ही इथं व्हिडिओला असं व्यवस्थित कॅप्शन वगैरे देऊ शकता की व्हिडिओ कुठला आहे, काय आहे. आणि दुसरा जे थंबनेलची जी गोष्ट आहे तर मी तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ करून सांगेन थंबनेलची गोष्ट, थंबनेलसाठी काय काय करावं लागतं ते. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता. आता आपण बोललो की मी तुम्हाला आत्ता माहिती सांगितली ती कशा संदर्भात सांगितली की इनशॉर्टमध्ये व्हिडिओ जेव्हा एडिट करायचा त्यावेळी काय काय करायचं. आणि पुढची गोष्ट आहे म्हणजे यूट्यूबला तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करणार त्यावेळी त्याला थंबनेल द्यायला पाहिजे. मग थंबनेल देत असताना तो कसा बनवायचा, तर थंबनेल देत असताना त्याचंही वेगळं ॲप्लिकेशन आहे. किंवा तुम्ही बरेचसे अजून जे काय आता आपण एडिट करतोय म्हणजे काय म्हणायचं, आता आपले व्हिडिओ जे एडिट करतोय त्याच्यामध्ये पण एक ऑप्शन असतो की तुम्ही थंबनेल कसं क्रिएट करायचं. त्यांचं एक पेज असतं, त्या पेजवरती जाऊन आपलं इमेज वगैरे त्याच्यामध्ये रिप्लेस करायचं असतं. परत साईडला कॅप्शन टाकायचं असतं, माहिती टाकायची असते थोडीफार, ते पण ठळक अक्षरामध्ये, जेणेकरून लोकांना ते आपल्याला अट्रॅक्टिव्ह असं दिसेल, त्यावरून ते आपल्या व्हिडिओ बघतील. तर अशा प्रकारे तुम्ही थंबनेल वगैरे ॲड करू शकता. आणि राहिली गोष्ट आतमध्ये डिस्क्रिप्शनचा, तर डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही ज्या गोष्टीच्या संदर्भात व्हिडिओ केला आहे त्या गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन कराव्या लागतात. आणि समजा जर तुम्हाला व्हिडिओ तयार करत असताना तुम्ही एखादं म्युझिक वगैरे लावत असाल तर त्या म्युझिकचं जे काही लिंक आहे ती तिथं द्यावी लागते, नाहीतर तुमच्या मोबाईलला व्हिडिओला हे येऊ शकतं,
कॉपीराईट्स येऊ शकतात. तर कॉपीराईट्स हे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या कॉपीराईट्स येऊ शकतात तुमच्या व्हिडिओला. ते आपण नेक्स्ट टाईम कधीतरी बोलू याविषयी. तर अशा प्रकारे कॉपीराईटचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्या व्हिडिओला. त्यामुळे करतानाच ज्या गोष्टीला कॉपीराईट नाही आहे अशा गोष्टीच तुम्ही तिथे अपलोड करायच्या. आता कॉपीराईट नसलेला म्युझिक तुम्हाला जर लोड करायचा असेल तर तो कसा करायचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती फ्री कॉपीराईट म्युझिक म्हणून एक ऑप्शन म्हणजे हे दिसेल साईट, तिथे टाईप करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला ते साईट ओपन होईल. तिथे गेल्यानंतर लिंकवर त्या क्लिक करायचं आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे व्हिडिओज ऑडिओज आहेत ते तुम्ही कॉपी करू शकता. आणि तुम्ही जर तुमच्या यूट्यूबला ती लिंक दाखवणार असाल कॉपीराईटचा इश्यू येऊ नये म्हणून, तर ती आणि तेच ऑडिओ तुम्ही प्रत्येक व्हिडिओला जर लावणार असाल तर यावेळी तुम्हाला प्रत्येक वेळी ती लिंक यूट्यूबला जाऊन गुगलला जाऊन कॉपी करावी लागेल आणि मग तुम्हाला यूट्यूबला टाकावी लागेल. प्रत्येक वेळेला वेगळी लिंक लागणार. एकाच वेळेला आधी लिंक तुम्ही जर असं म्हणत असाल की ही लिंक सारखी इकडे तिकडे जायला नको म्हणून आपण काय करतो आपल्या व्हॉट्सअपला वगैरे सेव्ह करून ठेवतो, तर तसं नाही. फ्री कॉपीराईट जेव्हा तुम्हाला पाहिजे असतं तर त्यावेळी तुम्हाला गुगलवरती जाऊन प्रत्येक वेळेला वेगळी लिंक कॉपी करावी लागते. हा अनुभव मला आला आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करते. अदरवाईज इट्स ओके. तुम्ही अजून सबस्क्रिप्शन घेऊन सुद्धा म्युझिक्स वगैरे घेत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. सध्या तरी मी कुठल्याही गोष्टीचं सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही आहे. आता बरेच सबस्क्रिप्शन घेऊन पण म्युझिक्स वगैरे मिळतात आपल्याला, तर मी काही तसं केलेलं नाही आहे. कुठल्याही गोष्टीला पैसे वगैरे भरलेले नाही आहेत. जे काय आहे ते फ्री कॉपीराईटच्या म्युझिकवरती माझं काम चालू आहे आणि मला गरज असेल तरच मी अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करेन, नाहीतर सध्या जे आहे ते ओके आहे. तर ह्या गोष्टी आता यूट्यूब सुरू केलं आहे, व्हिडिओज करताय, एडिट करायला इश्यू येतो आहे, तर हा इश्यू येऊ शकतो. आणि ह्या अशा मी ज्या आत्ता सांगितल्या की त्या गोष्टी करायला पाहिजेत. मी एक छोटीशी स्क्रीन पण इथं मेन्शन केलेलीच होती. तर अशा प्रकारे तुम्ही इनशॉर्ट मधून तुमचं व्हिडिओ जे आहेत ते एडिट करू शकता आणि तुम्ही तुमच्या यूट्यूबला अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर मग तुम्हाला त्याचे व्ह्यूज वगैरे डिपेंड ऑन तुमचे सबस्क्रायबर किंवा तुमचे लाईक्स, तुमच्या कमेंट्स हे तुमच्या कंटेंटवर हे असतं, डिपेंड असतं की तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स कसा मिळेल. जर एखादा कंटेंट खूप छान असेल तर तो खूप व्हायरलही होऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओज बनवू शकता. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत अशाच आपण गप्पा वगैरे करत राहू. काल आमच्या इकडे खूप पाऊस पण पडला होता आणि आता ॲक्च्युली राया झोपला आहे आतमध्ये, म्हणून मी आज बाहेर बसून व्हिडिओ केला आहे. तर म्हटलं व्हिडिओ तर करायचंच आहे आपल्याला, कारण कसं आहे ना, एखाद्या गोष्टीची आवड निर्माण झाली तर माणसाला ते करायला उत्साह पण येतो. तर माझं पण तसंच आहे. मला आवडलं तर मी गोष्टी करते बऱ्याचशा. आणि मला झाडांची फार आवड आहे. दिसत असेल तुम्हाला माझ्यामागे बरीचशी झाडं लागलेली आहेत. तर ही मी जेव्हा आणली ना झाडं तर त्यावेळी खूप लहान होती, तर आता बऱ्यापैकी मोठी झाली आहेत आणि तेवढी केअर पण मी त्यांची करते आणि आवडतं मला झाडं लावायला. तर भेटू अशाच नवीन आणखी एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.